अर्धापूर तालुक्यातील बसस्थानक येथे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई आणि जोशाबा उद्योग विकास मिशन समूह सिडको नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स प्रतिबंध आणि जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 25 ऑक्टोबर रोजी शहरातील बसस्थानक या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे लोककला आणि संगीताच्या माध्यमातून जनतेमध्ये एड्स विषयी जनजागृती निर्माण करण्याचा विशेष उपक्रम होता। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती प्रमुख शाहीर साहेबराव नरंगलकर आणि शाहीर शेख चांदपाशा यांनी त्यांच्या लोककलाकारांसमवेत विविध सादरीकरणे सादर केले। त्यांच्यासोबतच त्यांच्या एक गायिका सुवर्णा वाघमारे आणि सहगायिका ऋतुजा गायकवाड यांनी लोकगीतांच्या माध्यमातून संदेश पोहोचवला, तर प्रवीण सोनकांबळे यांनी ऑर्गन वाजवले आणि सुशांत वाघमारे यांनी ढोलकी वादनाने वातावरण रंगवले। या कार्यक्रमाला प्रवाशांची दाद मिळाली। शहरातील नागरिकांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी केली। नमस्कार, मी कुसुम पाराटकर, युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आता आपण आहोत शहरातील अर्धापूर या ठिकाणी। अर्धापूर या तालुक्यामध्ये आपण बस स्टँड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे। आता आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात आणि या ठिकाणी बरेचसे शहरातील नागरिक असतील, त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी असतील, शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्याही आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। आताच हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि हा कार्यक्रम संपूर्ण पाहण्यासाठी पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह, बातमी जी प्रभाव पाडेल। नमस्कार सर, माझं नाव शाहीर साहेबराव नरंगलकर आणि संत सिडको नांदेड आणि त्याचबरोबर माझ्यासोबत असलेले शेख चांदपाशा सर व त्याचबरोबर प्रवीणजी सोनकांबळे, सुवर्णाताई वाघमारे, सुशांत नरंगलकर, या ठिकाणी राजाराम सरोदे सर, ऋतुजा वाघमारे ही आमच्यासोबत आहे। आम्ही गेल्या 2 दिवसापासून कार्यक्रम HIV एड्स जनजागृतीचे कार्यक्रम करत आहोत आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आणि प्रतिसाद मिळत आहे। कारण HIV एड्समुळे बरेचसे काही असे लोक आहेत की ज्यांचं आरोग्य धोक्यामध्ये जात आहे आणि त्यांच्या काही लोक त्यांना दुजाभाव करत आहेत। ते होऊ नये या उद्देशाने शासनाने 2017चा जे कायदा आहे 2018 पासून लागू केला, त्याविषयी सुद्धा आम्ही लोकांना माहिती कायद्याविषयी पण देत आहोत की जेणेकरून त्या पेशंटला त्या HIV रोगीला काही होणार नाही, त्यांना कोणी दुजाभाव करणार नाही, ह्याविषयी सुद्धा आम्ही जनजागृती करत आहोत। व त्याचबरोबर आम्ही HIVचे प्रसारण कशा पद्धतीने होते आणि HIVचे लक्षणे काय आहेत हे सुद्धा आम्ही लोकांना सांगत आहोत। अशा प्रकारे आम्ही लोकांना जनजागृती कलाबदकाच्या माध्यमातून, पथनाट्याच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। तरी या ठिकाणी आम्ही या अर्धापूरमध्ये चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। धन्यवाद। आणि या ठिकाणी असेच आम्हाला प्रेरणा मिळो आणि आपल्या चॅनलला सुद्धा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। शासकीय कार्यक्रम माझ्या जीवनामध्ये केलेले आहेत। नाटकामध्ये सुद्धा मी स्त्री पात्र पुष्कळ दिवस केलेला आहे आणि ऐतिहासिक सामाजिक या नाटकामध्ये सुद्धा मी प्रत्येक भूमिका शिवाजी महाराज, गणोजी शेट्टी अशांच्या प्रत्येक भूमिका केलेला आहे आणि मी माझ्या नाटकामध्ये पुष्कळ डान्स करून लोकांचं प्रबोधन, जनजागृती पाठवलं आहे आणि लोकांचं मन आकर्षित केलं आहे। मला प्रत्येक कार्यक्रमामध्ये मेकअप करण्याचा आणि लोकांना आकर्षित करण्याचं मला हे फार शौक बालपणापासूनच आहे आणि या मला या कार्यक्रमाला बोलवलं आणि तुम्ही सुद्धा मला या ठिकाणी भेटला, त्याबद्दल मला सुद्धा आनंद वाटला। मी तुमचं सुद्धा मनोगत इच्छितो आणि साहेबांनी सुद्धा आमच्या कार्यक्रमामध्ये हजर राहून आम्हाला प्रतिसाद दिला आणि आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवली। इथल्या जनतेने सुद्धा साथ दिली, इथल्या जनतेकडून आमच्या
आणि हे बस स्थानक परिवहन साधकातून सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य मिळालं. त्याबद्दल मी सुद्धा तुमचा आभारी आहे, साहेबांचा आभारी आहे, आगात परिवहनाचा सुद्धा आभारी आहे आणि सर्व जनतेचा आभारी आहे. एवढं बोलून मी माझं 4 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.